आता आपण दादर स्टेशनला उतरलो आहोत. हे आपला कोच आणि आता दादरहून आपण आपल्या हॉटेलकडे जाणार आहोत. तर आम्ही आता दादरहून लोकल घेतली आहे, बोरिवली स्लो लोकल, आणि विलेपार्लेला जातो आहोत. आज धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे जास्त तरी लोकलमध्ये काहीच गर्दी नाही आहे. ऑटोमध्ये बसलो आहोत विलेपार्ले ईस्टवरून आणि ऑर्चिड हॉटेलला निघालो आहोत. ऑटोमध्ये बसलो आहोत. सारखे ब्रिज चढून उतरून दम लागला. ऊन कसं आहे तसं ऑलरेडी बातम्यांमध्ये सांगितलं होतं की 40पर्यंत पारा जाणार. बऱ्यापैकी ऊन आहे. आम्ही इथे आता या गेटला ऑटोने उतरलो आणि इथेच आम्हाला हॉटेलची एक गाडी दिसली. त्या दादांनी आमच्यासाठी गाडी थांबवली आणि आम्ही आता पुढे निघालो आहोत. पोहोचलो आहोत. आज आम्ही चेक इन केलं आहे ऑर्चिड हॉटेलमध्ये आणि त्यांनी आम्हाला वेलकम ट्रीट म्हणून, आज धुलीवंदन आहे म्हणून त्यांनी हे भुजिया आम्हाला आणलं आहे. थँक्यू. हॅपी होली. तर आता आम्ही ऑर्चिड हॉटेलमध्ये एंट्री केली आहे आणि हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया. ॲक्च्युली यांचा चेक इन टाईम आहे 2 o'clock, बट आम्ही लवकर पोहोचलो, सो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की 12पर्यंत जर रूम मिळाली तर बघा. सो दे आर ट्राईंग. आणि इथे त्यांनी असा एक एरिया फॉर वेडिंग अँड फेस्टिव्ह हॅम्पर्स त्यांनी हे बनवले आहेत. खूप सुंदर आहेत. इकडे असा हा सिटिंग एरिया आहे आणि या साईडला त्यांचं मेन अट्रॅक्शन हा खूप मोठा असा त्यांनी फाउंटेन बनवला आहे, वॉटर फाउंटेन. आणि याची जर हाईट बघाल तर अगदी 3rd फ्लोअरच्या सिलिंगपासून हे असं यांचं सेंटर पीस आहे. आय एम सॉरी. फाउंटेन्स आहेत. खूप सुंदर आहे. आम्ही आता 1st फ्लोअरला आलो आहोत लिफ्टने आणि आपला रूम नंबर आहे 187. छान पेंटिंग्स आहे इथे. ही आपली रूम आहे 187. आता आपण आज जाऊया. ही अशी ही रूम दिसते. एंट्री केल्या इथे एक कबोर्ड आहे, हँगर, एक आयर्न बोर्ड, सेफ, ड्रावर, स्लीपर्स. हे असं मोठं छान वॉर्डरोब आहे. इथे बाजूला तुमच्या बॅग्स ठेवायला जागा आहे आणि हे असं मोठा इथे एक ड्रावर आहे अगेन, जिथे तुमच्या एक्स्ट्रा पिलोज वगैरे काय असतील तर तुम्ही ठेवू शकता. इथून आत गेल्यावरती हा TV आणि कॉफीसाठीचा सगळा सामान. मला यांची ही कॉन्सेप्ट खूप आवडली की त्यांनी प्लास्टिक बॉटल्स न देता अशा ग्लासच्या बॉटल्स दिल्या आहेत. केटल आहे,
इथे एक ड्रेसिंग टेबल आणि छान मोठा मिरर आहे. इथेच तुम्ही वर्क स्टेशन काइंड ऑफ, तुम्ही जर सपोज तुम्हाला काम करायचं असेल तेही करू शकता. यांचं फर्निचर पण खूप छान आहे. हा एक छोटासा सिटिंग एरिया आणि हा आहे यांचा डबल बेड. या रूममधले सगळे फंक्शन्स या एका पर्टिक्युलर रिमोटवरून ॲक्सेस केले जाऊ शकतात. आणि विंडो मधून व्ह्यू तसं झाडच आहेत, जास्त काही वेगळा व्ह्यू नाही आहे. आणि समोरच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे कदाचित. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. हे वॉशरूम आहे. एंट्री केल्या केल्या इथे एक बेसिन, सगळ्या टॉयलेटरीज त्यांनी दिल्या आहेत. सॅनिटायझर आहे, शॉवर जेल, कंडिशनर, शॅम्पू, लोशन, कोंब, शेविंग किट, शॉवर कॅप, बरेच ऑप्शन्स आहेत. एक सोप आहे आणि एक हेअर ड्रायर. या साईडला इथे WC आहे आणि हा आहे बाथटब. छान मोठा आहे बाथटब. हा इथे असा शॉवर एरिया आणि टॉवेल्ससाठी हँगर. आम्ही डॅफोडिल्समध्ये आलो आहोत आणि तिथे ऑर्डर केलं आहे चीज पावभाजी. फक्त चीजच दिसते, पावभाजी असं दिसलं नाही आम्हाला. चीज एवढं भरभरून एवढं मोठं, चीज पण खूप भरून आहे आणि हे जे दिसतंय हे बटर आहे, पावभाजी दिसतच नाही आहे. फॉलोड बाय चीज पावभाजी आम्ही आता ऑर्डर केलेला आहे दिलखुश फालुदा. हा एवढा सारा फालुदा येतो, छान आहे. कोणते कोणते फ्लेवर्स आहे? मँगो, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला. मँगो, स्ट्रॉबेरी आणि आजूबाजूला त्यांनी जॅमने त्याला डेकोरेट केलं, जेली, जॅम जेली आणि फालुदा आहे. असा हा सगळा फालुदा खाऊयात बिफोर इट मेल्ट्स. छान आहे. आपलं बिल फक्त 424 रुपये झालं आहे. चीज पावभाजी खाल्ली आपण, दिलखुश फालुदा, एक्स्ट्रा पाव पण घेतला. खूप स्वस्त आहे आणि खूप छान आहे. जर तुम्ही विलेपार्लेमध्ये आलात तर दिलखुश फालुदा नक्की ट्राय करा. संध्याकाळची वेळ आहे, ऊन जरा उतरलं आहे पण जवळ उन्हाची अजूनही लागते. वो रिक्षा जावी होते. आता निघाली आपल्या हॉटेलपासून बीचचं अंतर जवळपास 5 किलोमीटर जातो. आम्ही आता आलो आहोत जुहू चौपाटीला आणि आज धुलीवंदन आहे, त्यामुळे चौपाटीवर प्रचंड गर्दी आहे. खूप गर्दी आहे. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत जुहू बीचला आणि छान मांडी घालून बसलो आहे आणि कॅन्डी फ्लॉस घेतलं आहे. आज बऱ्यापैकी गर्दी, पण त्यातल्या त्यात आम्ही जरा थोडी मोक्याची जागा पकडली. मी आता इथे चहा घेतो आहे. या दादांच्या या बॉक्सच्या खाली गॅस आहे आणि गॅसवरती केटल आहे, त्यामुळे छान गरम गरम चहा ते देतात. मसाला चहा आणि साधा चहा असा या 2 चहा आहेत यांच्याकडे. आयडिया छान आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 7:15 आणि जुहू बीचवरचे सगळे लाईट्स लागले. खूप छान दिसत आहे.
रस्त्याला गेला आहे. तर आता मी इथे हे असं बघितलं की इथे परमनंट टॅटू करून मिळतो. त्यांच्याकडे मशीन आहे आणि त्याने ते परमनंट टॅटू करतात आणि बिलकुलच हायजेनिक नाही आहे. स्टंटच आहे अक्षरशः. नीडलसुद्धा चेंज करत नाही. असे भरपूर लोक आहेत इथे फिरणारे. एक आम्हाला दिसलं इथे LED आहे, स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर असं. आणि हा जो पोल आहे त्याच्या सगळ्यात वरती जो हा लाईट आहे ना, हा वरचा लाईट तो ॲक्च्युली LED आहे. आणि तिथून हे सगळं असं दिसतंय, एक कदम स्वच्छता की ओर. प्रत्येक पोलच्या समोर तसंच आहे. इथे जुहू बीचला स्क्रीन लागली आहे, खूप मोठी स्क्रीन आहे आणि ही समुद्रामध्ये आहे. आता आम्ही पाण्यात जात नाही आहे म्हणून, पण खूप सुंदर आहे. आणि सगळं होळीचे चित्र आणि हॅपी होली वगैरे तिथे लिहिलं आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मोठी. ॲक्च्युली ती शिपमध्ये स्क्रीन आहे, खूपच सुंदर आहे. आणि हा आहे मुंबईचा कुंभमेळा. खूप खूप जास्त गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. आज धुलीवंदन, त्यामुळे धुळवड साजरी करायला बऱ्यापैकी मुंबईकर जुहू बीचवर आले आहेत. ही आहे जुहू चौपाटी. खूप क्राऊड आहे इथे सुद्धा. ऑप्शन्स हे खूप सारे अवेलेबल आहेत. आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केला आहे. हा आहे व्हेज चीज पिझ्झा. आता इथे ऑर्डर केला आहे पावडर मसाला डोसा. हे आली आहे चटणी, सांबार, अजून एक चटणी आणि हा असा छान मोठा डोसा आहे. धनलक्ष्मी डोसा सेंटरकडून ऑर्डर केलं आहे. आणि फॉलोड बाय फिल्टर कॉफी. आम्ही एक फिल्टर कॉफी मागवली आहे विथ शुगर. छान गरम गरम आहे. मी आता इथे एक आईस गोला घेतला आहे रोल फ्लेवरचा, कारण की आता खूप खाऊन झालं आहे, जास्त भूक जागाने म्हणून गोळा घेतला. आम्ही रूममध्ये एक बर्गर ऑर्डर केला आहे, त्याच्यासोबत फ्राईज आले आहेत, पेपर सॉल्ट आणि एक कॅचअप दिला आहे. आपण यांचा इन डायनिंग ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे. यांचा नॉर्मल ब्रेकफास्ट पण आहे, काहीतरी 1300 पे करावं लागतात तुम्हाला आणि खूप मोठा स्प्रेड आहे, तर तो आम्ही मोस्टली मंडेला वगैरे ट्राय करू. आता आम्ही सगळ्यांचा इन डायनिंग ब्रेकफास्ट ऑर्डर केला आहे, तर त्याच्यात तुम्हाला चॉईस ऑफ सिरियल असतात. आम्ही चोकोज ऑर्डर केले आहेत, कट फ्रूट असतात, त्यानंतर बेकर्स बास्केट असते, त्याच्यात क्रोसंट, मफिन्स आणि ब्रेड येतो. आम्ही चॉईस ऑफ एगमध्ये मसाला ऑमलेट ऑर्डर केलं आहे आणि हे कोल्ड चॉकलेट ऑर्डर केलं आहे. तर खूप छान दिसतंय आणि आता भूक लागली, आता आम्ही खातो आणि मग सांगतो. हे आपण ओपन करून बघूया यात काय काय आहे. त्याच्यात ब्रेड आहे, टोस्टवाला गरम आहे, तो आम्ही ओपन नाही करणार आताच. मफिन्स, क्रोशंट आणि अजून एक काहीतरी एक आहे पेस्ट्री. गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 10:15 आणि आम्ही निघालो आहोत आज शॉपिंगला. तर विलेपार्ले स्टेशनला आम्ही जाणार आहोत. तिथून मरीन लाईन्स स्टेशनहून आपण रिक्षा करून भुलेश्वरला जाणार आहोत. हा आजचा प्लॅन आहे. आणि भुलेश्वर, जवेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट इथे शॉपिंग करण्याचा विचार आहे. बघूया बघा.
गिरगाव चौपाटीला आणि माझ्या मागे जी दिसत आहे तो आहे खाऊ कट्टा गिरगाव चौपाटीचा. आणि आज जुहू बीचपेक्षा गिरगाव चौपाटीला बऱ्यापैकी कमी गर्दी आहे, नॉमिनल गर्दी आहे वीकेंडला असते तशी. बीच क्लीन नाही आहे बिलकुलच. आत्ताच आम्ही पावभाजी, बॉम्बे सँडविच, मसाला पान, फालुदा या सगळ्या छान ताव मारला आहे. आता मुंबईची जी ट्रिप आहे आता आपली इथे संपते आहे. आम्ही आता परत आमच्या हॉटेलला निघालो आहोत. कदाचित चन्नी रोडच्या स्टेशनवरून आम्ही परत लोकल पकडू आणि जाऊ हॉटेलवर विलेपार्लेला. तर विलेपार्लेमध्ये आमच्या हॉटेलच्या जवळ गजाली नावाचं एक सी फूड रेस्टॉरंट आहे, बऱ्यापैकी फेमस आहे. आणि आम्ही आता ते डिनरसाठी आलो. तर आम्ही सुरमई फिश थाली मागवली, त्याच्यात बोंबील फ्राय, राईस आणि सुरमई करी येते. आणि तिसऱ्या कोशिंबिरी ऑर्डर केलं आणि सोलकढी. तर मग फूड आल्यानंतर दाखवतो आम्ही. तर आपल्या थाळीमध्ये 2 चपात्या आल्यात, बोंबील फ्राय आहे, सुरमई मसाला आहे, सोलकढी आहे, एक भाजी आहे, राईस ते नंतर आणते आणि तिसऱ्या कोशिंबीर आणि त्यांनी नारळाची चटणी दिली.